गावातून आल्यानंतर येथे आपल्याला एक बोर्ड लिहिलेला आहे दुर्ग मदगड व अशा या रोडने आपल्याला जायचे आहे सरळ किल्ल्यावर। निसर्गाने सौंदर्याचे भरभरून दान कोकणाच्या पदरात टाकले आहे। माडाची बने, सोनेरी वाळू व निळाशार समुद्र अशा सौंदर्याने नटलेल्या कोकणात येऊन येथील निसर्गाच्या प्रेमात न पडलेला पर्यटक विरळक। अशा या नितांत सुंदर कोकणातील बरेच किल्ले काळाच्या प्रवाहात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष शिल्लक असले तरी किल्ले मात्र विस्मृतीत गेले आहेत। अशाच एका गडाची आज आपण सफर करणार आहे। श्रीवर्धन तालुक्यामध्ये बोरी पंचायतन या गावापासून जवळ व वांजळे या गावामध्ये आहे। दिवेआगार समुद्रकिनारी जंगलांनी वेढलेल्या वांजळे गावात लहान टेकडीवर आपले अवशेष टिकून असणारा भक्कम असा गड करणार आहोत। आपण आता गडाच्या पायथ्याला पोहोचलो आहे। समोर पाहू शकतोय या अशा झाडीमध्ये आपला गड आहे। गड चढण्यासाठी 15 ते 20 मिनिट आपल्याला पुरेसे होऊन जातात। रायगड जिल्ह्यामधील अजून एक गड आपण आज अशा पद्धतीने सर करत आहोत। आपला आता फक्त लिंगाणा राहिलेला आहे, तोही येणाऱ्या काळामध्ये आपला होऊन जाईल। 180 किलोमीटर व जवळपास 5.5 तास मला पुण्याहून या ठिकाणी येण्यासाठी लागले। गडावर शिवशंभू प्रतिष्ठानातर्फे सुंदर काम केलेलं आहे, हे पाहू शकतो। असे आता आपण गडाच्या वर जाऊया, चढायला सुरू करूया। थोडीशी चढाई आहे। किल्ला आजही आपल्या अंगा खांद्यावर किल्ल्याचे अवशेष बाळगून असला तरी या किल्ल्याबाबत आपल्याला अपुरी माहितीमुळे कोणी या किल्ल्याकडे जास्त फिरकत नाही। चारी बाजूनी घनदाट जंगलांनी वेढलेल्या वांजळे गावामागील टेकडीवर मदगड किल्ला आज आपले ठामपणे उभा आहे। मुंबईहून इंदापूर, माणगाव, म्हसळा, बोर्ली पंचायतन मार्गे 180 किलोमीटर व पुण्याहून सुद्धा बोर्ली पंचायतन बरोबर 180 किलोमीटर भरते। दिवेआगार पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे। छोटीखानी चढाई आहे, सोपी चढाई आहे। गावात आल्यावर गावामागे भगवा झेंडा असलेली झाडीने भरलेली मदगडची टेकडी नजरेस पडते। किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने गावातून पाणी भरून घ्यावे व नंतर झेंड्याच्या दिशेने वाता जागोजागी आपणाला ठिकठिकाणी दिशादर्शक बाण व माहिती फलक लावण्यात आले आहे। त्याच्यामुळे गडावर जाण्यासाठी आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। तसेच आपणाला स्थानिक लोकसुद्धा खूप मदत करतात। जागोजागी दिशादर्शक बाण दाखवण्यात आले आहेत व पायवाटसुद्धा तयार करण्यात आली आहे। या ठिकाणावरून आपणाला आता वरील बाजूस जायचे आहे। मातीचा घसारा असलेली ही पायवाट सहजपणे चढण्यायोग्य बनवण्यात आली आहे। या वाटेने अर्ध्या तासात आपण गावामधून किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो। गडाच्या शेवटच्या टप्प्यात थोडीशी खडी चाल आहे, ही पाहू शकतो। अशी थोडा निसरडा रस्ता आहे, मुरमाड। या ठिकाणावरून सावध जायचं आहे, तरी सुद्धा पायऱ्या केलेल्या आहेत अशा व्यवस्थित, त्यामुळे त्रास जाणवत नाही। होडीच्या आकाराचा माथा असलेला हा किल्ला साधारणपणे 2 एकर परिसरावर पसरलेला असून किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 920 फूट आहे। काही वास्तूंचे अवशेष तसेच डावीकडे टेकडीच्या काठावर रचीव तटबंदी पाहायला मिळते। या वाटेवर जागोजागी संवर्धन करताना मिळालेले दगडी अवशेष मांडून ठेवण्यात आले आहेत। वांजळे गाव यापुढे जाणारी वाट आपल्याला एका चौपशी वाड्याच्या आवारात नेते। या वास्तूचा संपूर्ण चौतारा शिल्लक असून ही वास्तू किल्ल्याची सदर अथवा वाडीदाराचा किल्ला असावी। या ठिकाणी भगवा झेंडा लावून महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे। वाटेच्या पुढील भागात एक भला मोठा उंच चौतारा असून या ठिकाणी दिवा लावण्याची सोय करण्यात आली आहे।
या चौताऱ्यावर एक मंदिराचे अवशेष आपणाला पाहायला भेटतात. चौतारा पाहून सरळ पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास पोहोचतो. या ठिकाणी एका विहिरीचे अवशेष पाहायला मिळतात. संवर्धन करताना केवळ या वास्तूवरची झाडी साफ केल्याने आज हे सर्व अवशेष पाहायला मिळतात. याशिवाय इतरही लहान मोठे चौतारे व एक बुजलेली टाकी पाहायला मिळते. किल्ल्याच्या आवारात इतरत्र मात्र मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे, त्यामुळे अनेक अवशेष लुप्त झालेले आहेत. मधगडावरून सभोवतालच्या श्रीवर्धन, दिघी, दिवे आगार, बाणकोट या परिसराचे सुंदर दर्शन होते. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होते. मधगडाचे शिवकालीन संदर्भ नसले तरी बाणकोटाच्या खाडीपासून मसाळा खाडीपर्यंत पसरलेला समुद्र किनारा व त्याजवळील प्रदेशात हा एकमेव किल्ला असल्याने टेहळणीसाठी हा महत्त्वाचा किल्ला असावा. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मधगड सिद्धीच्या ताब्यात गेला, पण जून 1733 मध्ये मराठ्यांनी हा गड पुन्हा स्वराज्यात आणल्याचे उल्लेख येतात. डिसेंबर 1769 मध्ये राघोजी आंग्रे व सिद्धी यांच्या चकमकीत हा किल्ला पेशव्यांनी जंजिरेकरांना दिला. 23 मार्च 1770 मध्ये अब्दुल रहीम खान सिद्धीने किल्ल्याचा ताबा पुन्हा पेशव्यांना दिला. 17व्या शतकात किल्ला सिद्धीच्या ताब्यात असताना 1772 साली श्रीमंत रमाबाई पेशवे हरिहरेश्वरला देवदर्शनासाठी आले असता त्यांच्या सन्मानार्थ किल्ल्यावरून तोफांची सलामी देण्यात आली व त्यांना हत्तीवरून नजरा पाठवण्यात आला असा उल्लेख पेशवे दप्तरात येतो. सन 1830च्या दरम्यान जंजिरेकर सिद्धी मोहम्मद खानने हा किल्ला उद्ध्वस्त केला. असा हा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तर चला पाहू या किल्ल्याची आपण सफर करू. पूर्ण व्यवस्थित असा किल्ला आज आपण एक्सप्लोर करणार आहे. बुरुज असावा हा एक. बुरुज तटबंदी असावी. थोडं पुढे आल्यानंतर हे पाहू शकतो चौतारा किंवा अवशेष. पुढेही आहेत, त्याही ठिकाणी जाऊ. आता आपला गडावर प्रवेश झालेला आहे व आता आपण गड फिरण्यास सुरुवात करूया. येथे पाहू शकतो एक चौतारा आहे. हा असा चौतारा इथे जास्त असा पाहायला भेटत आहे. चला अजून काय पाहायला भेटत आहे का पाहू. असा चौतारा आहे. असे पाहू शकतो. असा सदर किंवा बाकीचा अवशेष असावेत. माहिती देण्यात आलेली आहे. हे पाहू शकतोय तिथं राजसदर आहे. राजसदराचा भाग आहे हा. आता या ठिकाणचे अवशेष पाहून आपण गडाच्या पाठीमागील भागात जाऊन अजून काय काय पाहायला भेटत आहे ते पाहू आपण. पाठीमाग सुद्धा अवशेष आहेत. गडाचे बुरुज वगैरे भरपूर आहेत, पण झाडी खूप आहे, त्यामुळे आपल्याला गड व्यवस्थित पाहता येत नाही.
असे काहीतरी वास्तू पाहायला भेटत आहे तिथे. चौतारा तो हा बुरुज किंवा तटबंदी असावी इथे. ही गावातून आलेली वाट आहे. ही वांजळे गावातून आलेली वाट आहे. आपण आता पुन्हा राजसदरेपाशी जाऊ व तसंच आपण डाव्या बाजूला जाऊन त्या बाजूचा भाग पाहू. या बाजूला जास्त कोणत्याही प्रकारचे अवशेष नाही. जे आहेत ते पूर्ण झाडीमध्ये पाहू शकतो. अशा गर्द झाडीमध्ये आहेत. ही तटबंदी असावी आतील बाजूस. काहीच पाहता येत नाही, परंतु हे पहा, ही अशी तटबंदी दिसत आहे या बाजूला. अवशेष भरपूर आहेत, परंतु ते आपल्याला झाडीमुळे पाहता येत नाहीत. पुण्याहून तामिनी घाट मार्गे आपण माणगाववरून म्हसळा व म्हसळावरून दिवे आगार या दिवे आगारकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडने सरळ आल्यानंतर 15 किलोमीटर पुढे आपणाला बोर्डी पंचायतन हे गाव आहे व बोर्डी पंचायतन या गावापासून साधारण 4 किलोमीटर लांब आपणाला वांजळे हे गाव आहे. वांजळे या गावाच्या पाठीमागील बाजूस डोंगरावर छोट्याशा आपला गड आहे. गडावर झाडी खूप आहे, त्याच्यामुळे आपणाला जास्त काही अवशेष पाहता येत नाहीत, परंतु जेवढे आहेत तेवढे आपण पाहत आहोत.
आपण आता राज सदर व त्या बाजूचा परिसर पाहिला आहे व आपण आता जो पाठीमागचा भाग आहे तो पाहण्यासाठी जात आहे व त्यानंतर आपण आपली गडफेरी पूर्ण करू. या मार्गाने आपण आलो होतो. आपण आता लेफ्ट साईडला जाणार व त्या बाजूचे अवशेष पाहू. असा एक बुरुज असावा या ठिकाणी. हे पाहू शकतो वाड्याचे किंवा कशाचे अवशेष वाडा असावा या ठिकाणी. अशी एक वास्तू. समोरच्या बाजूस सुद्धा आपल्याला अवशेष पाहायला भेटत आहेत. तेही आपण पाहू एकदा. गडावर पाहण्यासारखं भरपूर आहे परंतु खूप झाडी आहे पाहू शकतो, त्यामुळे जास्त फिरता येत नाही. असा एक वाडा किंवा कारण याच्या पायऱ्या आपण व्यवस्थित पाहू शकतो. अशा वाडाच असावा बहुतेक. वाडा पाहून हे पहा असे अवशेष. वाडा आहे. काय झालं वरचा भाग. खापराचे अवशेष भरपूर प्रमाणात येथे पडले आहेत ते आपल्याला पाहायला भेटत आहेत. असंच आपण आता अजून मागे जाऊ, बघू अजून काय भेटत आहे का पाहायला. हा बुरुज असावा. एक विहीर आहे पाठीमागील बाजूस, जसं पाहू शकतो. त्या काळी खोल असणार परंतु सध्या बुजत चालली आहे. हा असा परिसर. आता आपण या गडावरची विहीर पाहिली आहे व आता आपण गडाची परतीची प्रवास सुरू करूया. आपली गडाची फेरी या ठिकाणी पूर्ण होत आहे. एक विहीर आहे तो वाडा, त्याच्या अगोदर वाडा, पुन्हा हे सर्व वास्तू पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. हा मोठा वाडा आहे, जंगलात पूर्ण बुजून गेला आहे.
रायगड जिल्ह्यामधील आपले जवळपास सर्व गड झाले आहेत. आता फक्त आपला एक राहिला आहे, तो म्हणजे किल्ले लिंगाणा. किल्ले लिंगाणा राहिला आहे व लिंगाणा झाला तर आपला रायगड जिल्हा सर्व गडकोट पाहून पूर्ण होतील. असा या वाड्यात येण्यासाठी मार्ग आहे, पायरी मार्ग. याशी वाड्याची ही भिंत आहे. ही भिंत वगैरे या पायऱ्या मार्गाने आपण वर जात असतो. गडाची फेरी आता पूर्ण झाली. हा ही एक वाडा आहे. हे पहा, असा वाडा मगाशी आपण जाताना पाहिला होता. बाळा इकडे ना. ही पाहू शकतो अशा या ठिकाणी असे आपणाला पाहायला भेटत आहे ते वाड्याचे. चला, ह्या वाड्याला पाहिले तर बहुतेक दिवा लावण्याची सोय कशी व्यवस्थित केली आहे. असा पूर्ण वाडा मोठा आहे हा, परंतु जास्त काही फिरता येत नाही आपणाला झाडे असल्यामुळे. जेवढे शक्य होईल तेवढा सर्व भाग मी दाखवण्याचा या व्हिडिओच्या मार्फत बुरुज असावा व ही अखंड तटबंदी त्या काळी असणार व्यवस्थित अशी. पायथ्यापासून गडावर येण्यासाठी एक 20 मिनिटाची वेळ पुरेसे होऊन जाते. गड पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो व खाली उतरण्यासाठी 10 मिनिटे पुरेशी. असा आपण 1 तासामध्ये गड ट्रेक चालू करून परतीच्या प्रवासाला निघू शकतो. छोटेखानी किल्ला आहे. त्या काळी देवे आगार खाडी ते मसाळा या खाडीपर्यंत मध्ये कोणत्याही संरक्षण दृष्टीने गड नव्हता. त्यामुळे या गडाला त्या काळी खूप महत्त्व असणार हे निश्चितच आहे. आपण आता परतीच्या प्रवासामध्ये आलो आहे खाली. एक 5 मिनिटात आपण ज्या ठिकाणी आपण गाडी लावली आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचून जाऊ. जरूर किल्ला करण्याजोगा आहे. या ठिकाणी पहा आपण काय आहे. मस्त मुग्यांचे वारूळ जर पाहिले सुरेख आहे. मदगड पाहण्यासाठी येत असाल तर आपण ग्रुपनं या, कारण झाडी झुडपामध्ये आहे, अडचण आहे. त्यामुळे आपण एकटे न येता सोबत ग्रुप असेल तर सोयीस्कर होईल. थोडा घसरणीचा रस्ता आहे, सावध उतरा. मदगड पाहण्यासाठी आल्यानंतर आपण गावामध्ये एक त्या ठिकाणी मंदिर आहे, ते जरूर पाहावे. सुंदर मंदिर आहे. अशा रस्त्यातून खाली उतरायचं आहे. घसरणीचा रस्ता आहे. 2 मिनिटात आहे परंतु घसरण आहे.
गडावरचे बरेच वास्तू आपणाला पाहता आल्या नाहीत अडचण असल्यामुळे. हे पहा आपण इथे पोहोचून गेलो. गड पाहून आपण पायथ्याला आलो. एक तासात गड फेरी पूर्ण झाली आमची. आता परतीचा प्रवास चालू होईल. आता 1:30 वाजत आले आहेत व गड पाहून आपण आता पूर्ण आपल्या पायथ्याला पोचलो. पाहू शकतो आपला त्या ठिकाणावरून आपला गड चालू होतो ते असाच या ठिकाणापर्यंत गड आहे. परंतु या बाजूचे आपणाला जास्त वास्तू पाहायला भेटत नाहीत. झाडी खूपच आहे, चालण्यासाठी बी मुश्किल होऊन जाते. थोड्याफार प्रमाणात अवशेष आहेत त्या बाजूला. त्या बाजूने तटबंदी दिसते परंतु पोहोचण्यासाठी मार्ग त्या ठिकाणापर्यंत बिलकुल नाही. वांजळे गावातून आपण माग मदगड पाहू शकतो. वांजळाई देवी मंदिर आहे वांजळे गावामध्ये. हे पाहू शकतोय वांजळाई देवी मंदिर, श्रीवर्धन तालुका. ग्रामपंचायत कार्यालय ते आहे, अंगणवाडी व पाठीमागच्या बाजूस आपल्या त्या ठिकाणावरून गड आहे. हा असा गावचा परिसर, वांजळे गावचा परिसर. मुख्य गावात आपण आता आहे. गावातील मंदिरात आलो परंतु बंद आहे सध्या, दुपारची वेळ आहे त्यामुळे. हा असा मंदिर परिसर. या ठिकाणी 4 विहिरी पाहायला भेटतात आपणाला. एक काही वास्तू. वर पाहू शकतोय आपला मदगड, वरच्या डोंगरावर छोट्याशा टेकडीवर आहे. पाण्याची सोय भरपूर या ठिकाणी आहे. हा एक तलाव असा पाहायला भेटतो. विहीर पंचायत समिती श्रीवर्धन विहीर वांजळे 1970 साली बांधण्यात आले आहे. ही वांजळाई देवी मंदिर आहे, गावची ग्रामदेवता आहे वांजळाई देवी. समोर पाहत आहे आपण वांजळाई देवीचं मंदिर आहे. वांजळे गावातील, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड या ठिकाणी असणारे हे वांजळाई देवीचे मंदिर. व वांजळाई देवीच्या मंदिराच्या समोर पाहू शकतोय आपला मदगड. मदगड वांजळे गावाचे नाव आहे. व गावामध्ये वांजळाई देवीचं हे सुंदर मंदिर आहे. ही एक विहीर अजून आपणाला अशी पाहायला भेटत आहे गावामध्ये. 4 विहिरी या ठिकाणी आहेत. मंदिर या ठिकाणी पाण्यात मस्तपैकी म्हशी पोहत आहेत. दुपारची वेळ असल्यामुळे ही अजून एक विहीर. 4 विहिरी आहेत या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये. आणि आपणाला आपला मदगड खुणावत असतो. या बाजूला आपण आलो नाही, त्या बाजूला ही वास्तू असणार. आपण या बाजूने सुद्धा तटबंदी पाहू शकतो समोर अशी. परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे खूप खडतर आणि अवघड आहे. झाडीने पूर्ण भरलेला असल्यामुळे जाता येत नाही आपल्याला त्या ठिकाणी.